ऑल राईट, द क्वेश्चन इज सिंग व्हॉट इज अ कपोला डॅम. कपोला डॅम म्हणजे काय आणि त्याचं डिझाईन बाकी डॅमपेक्षा वेगळं कसं असतं. तर सगळ्यात पहिले आपण ऑप्शनमध्ये पाहू की ऑप्शनमधून काही कळतं आहे का. अ कपोला डॅम इज अ टाईप ऑफ ग्रॅव्हिटी डॅम विथ अ सिलेंड्रिकल बेस. सी, सगळ्यात पहिले तर हा ऑप्शन एलिमिनेट आउट होऊन जातो, कारण कपोला डॅम जो आपण इथे त्याचा उल्लेख करतोय ना, कपोला डॅम इज नथिंग बट अ टाईप ऑफ व्हॉट, आर्च डॅम. ओके, हा आर्च डॅमचा एक टाईप आहे. सो पहिला ऑप्शन काय झाला इथला एलिमिनेट. कपोला डॅम इज अ व्हेरिएशन ऑफ आर्च डॅम. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. कॅरेक्टराइज्ड बाय अ डोम कर्व स्ट्रक्चर दॅट इफिशियंटली ट्रान्सफर्स वॉटर प्रेशर टू द अबटमेंट. ओके, दिस सीम्स टू बी स्लाइटली करेक्ट. तर आपण याच्याकडे परत आणि सी डी एलिमिनेट करू शकत असलो तर ते करू. अ कपोला डॅम इज अ टाइप ऑफ रॉकफिल डॅम. नो, out, this is eliminated. It is not a type of rockfill dam. Cupola dam is a type of buttress dam. No. Now let's go back to option B. A cupola dam is a variation of arch dam characterized by a dome curve structure that efficiently transfer water pressure to the abutment. See, cupola dam म्हणजे काय. आतापर्यंत आपण जेव्हाही बोललो आर्च डॅम बद्दल, तर आर्च डॅमचा आपण काय पाहिला, आपल्याला प्लान मध्ये असा कर्वेचर दिसतो. ओके, लाईक दिस. इन प्लान वी कॅन सी द कर्वेचर. ओके, आपण समजा सॅटेलाइट व्ह्यू किंवा ड्रोन व्ह्यू जर बघितला तर आपल्याला आर्च डॅम असा दिसतो, राईट. तर इथे याचा कर्वेचर फक्त एकाच ॲक्सिसमध्ये होता, राईट. कर्वेचर कॅन बी सीन इन वन ॲक्सिस. त्याला समजा आपण काय पाहिलं, एलिव्हेशनमध्ये पाहिलं ना, तो असं सरळ सरळ असा रेक्टँगलच दिसेल. ओके, देन वेन वी आर सेईंग अ कपोला डॅम इज देअर, कपोला डॅममध्ये कर्वेचर कसा असतो, दोन्ही ॲक्सिसला असतो. ओके, आता कपोला डॅमला इमॅजिन करायचं झालं तर कसं करायचं, समजा एखादा क्रिकेट बॉल आहे किंवा टेनिस बॉल आहे, त्याला आपण असं स्पेसिफिकली आपण टेनिस बॉल घेऊ. ओके, टेनिस बॉलला समजा आपण कट केलं ना, तर तो कट केलेला जो छोटासा स्लाइस आहे त्याला जर तुम्ही बघितलं तर त्याचं कर्वेचर आपल्याला कुठे भेटणार आहे, एक्स ॲक्सिसमध्ये पण मिळतं, हॉरिझॉन्टली पण तो असा कर्वेचरमध्ये असतो लाईक दिस, आणि वाय ॲक्सिसमध्ये पण तो कर्वेचरमध्ये असणार. सो कपोला डॅम याला कसं लक्षात ठेवायचं, एखाद्या कप सारखं. ओके, इट इज लाईक अ कप अँड दिस कप विल बी हॅव्हिंग कर्वेचर अलॉंग बोथ साईड. त्याला त्या एखाद्या स्पेरिकल ऑब्जेक्टला कट केलं, हॉलो स्पेरिकल ऑब्जेक्टला समजा कट केलं, तर तो कट केलेला छोटा पोर्शन कसा दिसणार, इन द सेम वे कपोला डॅम अपियर्स. ऑलराईट, सो कपोला डॅम इज व्हॉट, व्हेरिएशन ऑफ आर्च डॅम, आणि त्याचे कर्वेचर दोन्ही ॲक्सिसच्या अलॉंग असतात. नॉर्मल जो आर्च डॅम आहे त्याचं कर्वेचर आपल्याला कुठे आयडेंटिफाय होतं, आर्चसाठी जी आर्चिंग ॲक्शनसाठी बनवलेलं ते फक्त आपल्याला प्लानमध्ये किंवा टॉप व्ह्यूमध्ये दिसतो. ओके, सो ऑलवेज रिमेंबर कपोला डॅम इज व्हॉट, इट इज हॅव्हिंग कर्वेचर अलॉंग बोथ ॲक्सिस अँड इट इज नथिंग बट अ व्हेरिएशन ऑफ आर्च डॅम. सी, डिस्टिंक्टिव्ह डोम ऑर कर्ड प्रोफाईल. ओके, डोम कसा असतो लाईक दिस, तर त्याची प्रोफाईल डोम सारखी राहणार.